नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, दर महिन्याला आपण ब्राह्मण सभा जे डोंबिवलीमध्ये आहे त्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करतो. ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यमिक ब्राह्मण सभा यांच्या वतीनं एक संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित होतो दर महिन्याला. आणि या नोव्हेंबरमध्ये एक खास कार्यक्रम आयोजित केला होता, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि याला आपण आचार्य 90 FM तर्फे मीडिया कव्हरेज दिलं होतं आणि त्या निमित्तानं आपण आज ही चर्चा इथे ठेवलेली आहे आणि आज गुरुजींना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे आणि विवाह संस्कारांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. हा कार्यक्रम झाला होता 26 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबिवली इथे. तर आपल्या ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे श्री शंतनू पुराणिक सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. तसंच आपल्यासोबत आहेत व्याख्याते वेदमूर्ती श्रीयुत विनायक भातखंडे गुरुजी. गुरुजी, तुमचंही स्वागत. नमस्कार. धन्यवाद. वेदमूर्ती वेदाचार्य वेद चुडामणी घनपाठी वासुदेव हरी भातखंडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र वेदमूर्ती श्री विनायक वासुदेव भातखंडे यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1942 रोजी अलिबाग तालुक्यातील नागाव इथे झाला. वेदांचा गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद शाखेत षडंग अध्ययन झालं आणि 1965 ते 66 या एका वर्षात SSCचा मॅट्रिकचा अभ्यास करून ते पास झाले. नंतर पुन्हा नागाव येथे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली याज्ञिकी शिकून 1968 सालापासून डोंबिवलीत पौरोहित्य करत ते स्थायिक झाले. 1985 साली वडिलांकडून दशग्रंथांची संथा त्यांना प्राप्त झाली आहे. 2010 साली ब्राह्मण सभा डोंबिवलीतर्फे त्यांचा सत्कार झाला. 2012 साली श्रोत स्मार्त सम्यक सेवा संघ पुणे यांच्याकडून याज्ञिक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. पारनेर येथे विष्णू महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. तसंच संस्कार दर्शन आणि आपले सण एक सुलभ संकल्पना ही 2 पुस्तकं मराठीत अर्थासह त्यांनी लिखाण आणि त्याचं प्रकाशन केलं आहे. अमेरिकेत 16 संस्कार या विषयावर विविध ठिकाणी सुमारे 8 ते 9 व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत आणि ज्योतिषाच्या माध्यमातून हजारो लोकांना विनामूल्य मौल्यवान मार्गदर्शन ते आजही करत असतात. आणि मला वाटतं ते 80-82 वयाचे आहेत तरी सुद्धा एवढा प्रवास करून आणि वेळात वेळ काढून आपल्या आचार्य 90 FMच्या प्रेमाखातर ते आपल्या इथे आलेले आहेत. गुरुजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तुमचे आशीर्वाद कायमच आमच्या संस्थेवर राहू देत अशीच इच्छा व्यक्त करते. आणि आता आपण मेन मुद्द्याकडे म्हणजे मेन कार्यक्रमाकडे वळूया. तत्पूर्वी ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे शंतनू पुराणिक सर यांना मी विनंती करते की आपण त्या आपल्या संस्थेविषयी थोडीशी माहिती सांगावी. नमस्कार. दैवाधीनं जगत सर्वं मंत्राधीनं च दैवतं ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णूंनी ब्राह्मणाचा वरील प्रमाणे उल्लेख केलेला आहे आणि सर्व ब्राह्मण जात एकत्र यावी या उद्देशाने साधारण डोंबिवलीतल्या ब्राह्मण धुरीणांनी म्हणा त्यावेळेच्या 1996 मध्ये या ब्राह्मण महासंघाची सुरुवात केली. त्यावेळेला साधारण होते, म्हणजे नवीन संस्था असली की त्या मानाने कमी असतात, परंतु त्यावेळेला जे होते प्रभाकर कोनकर, विजय ठाकूर देसाई, दंडगे, सुनील जोशी, अशोक उक्केरी, सुहास भागवत, जयकृष्ण सत्तरशी, प्रदीप जोशी, अनिल सरदेसाई, अशोक मोळे, प्रशांत जोशी, माधव घोले ही मंडळी होती. त्यांनी त्यावेळी एकत्र येऊन ह्या ब्राह्मण एकजूट व्हावी, सर्व ज्ञातीचे महाराष्ट्रीयन ब्राह्मण एकजूट व्हावी या उद्देशाने ह्या ब्राह्मण महासंघाची स्थापना केली डोंबिवलीला. आणि मग त्यांनी त्या याच्यामध्ये विविध उपक्रम, विविध कार्यक्रम घेतले. ह्या कार्यक्रमांना तत्कालीन म्हणजे मोठे उद्योगपती म्हणा तुम्ही, सुभाष दांडेकर किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रकाश जावडेकर किंवा त्या वेळेचे म्हणजे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त TN शेषन हे सुद्धा डोंबिवलीला येऊन ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी ब्राह्मणांचा उपदेश केलेला आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे.
ह्या 2002 ज्या वेळेला सेशन आले होते त्यावेळेला जवळजवळ 1800 ब्राह्मण ज्ञाती बांधव त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, वा. याची नोंद घेतली पाहिजे. आणि त्यानंतर ही जी ब्राह्मण महासंघाची चढती कमान लक्षात घेता नंतर चढतच गेली कमान आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती होत गेली. मध्यंतरीच्या कोविडच्या काळात सर्वच ठप्प होतं, त्यावेळेला सर्व ठप्प झालं. त्याच्यानंतर आता सध्या मानस पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था कार्यरत आहे. ह्या संस्थेमध्ये एक डोंबिवलीतल्या ज्या 6 मुख्य संस्था आहेत, ब्राह्मण सभा, चित्तपावन ब्राह्मण संघ, कराडे ब्राह्मण सेवा मंडळ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, त्याच्यानंतर शुक्ल यजुर्वेदीय मध्यंदिन ब्राह्मण सभा, हा. देवरुखे ब्राह्मण संघ आणि काण्व परिषद अशा 7 संस्था या ज्या आहेत, हा. या संस्थां मिळून त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी मिळून एक ब्राह्मण महासंघ आपला स्थापन झालेला आहे. आणि हा. त्या अंतर्गत आपण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. या अंतर्गत आता सध्या आजचा जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम ॲक्च्युअली झालेला आहे नोव्हेंबरमध्ये. हा. विवाह संस्कार ही ॲक्च्युअली ही तिसरं पुष्प होतं आपलं. यापूर्वी गर्भाधान ते मौंजी बंधन अशी 2 पुष्प आपली झाली. सचिन ठाकूर देसाई आणि मुकुंदराव जोशी आले होते त्यावेळेला. आणि आता हे तिसरं जे आहे विवाह संस्कार, आता आपलं मौंजी बंधनापर्यंत तर सगळं झालेलं आहे. हा. त्याच्यानंतरचा जो मुख्य संस्कार आहे 16 संस्कारांपैकी तो विवाह संस्कार आहे. आणि त्याचा त्यावेळेला काय म्हणतात त्याला पूर्व रेकॉर्डिंग करून आम्ही प्रक्षेपित करू शकलो नाही, याबद्दल दिलगीर आहोत. या कार्यक्रमाविषयी आता कार्यक्रम पश्चात पोस्ट फॅक्टो आपण हा. हे करतोय हे सगळं. बरं. लोक म्हणजे ह्या कार्यक्रमालाही चांगली उपस्थिती होती. आणि जो आम्ही जे काय रेकॉर्डिंग केलं ते पण प्रसिद्ध केलं. त्याच्यानंतर आता पुन्हा लोकांना त्याच कार्यक्रमाचं जास्तीत जास्त ब्राह्मण बांधव म्हणा किंवा इतरांपर्यंत ही पोहोचावं, हा उद्देश आहे आजच्या या मुलाखतीचा. भातखंडे गुरुजींचं आपल्याला त्यावेळेला मौलिक मार्गदर्शन लाभलं होतं. ब्राह्मण महासंघाचे अजूनही काही उपक्रम आहेत. आपण भोंडल्याचा कार्यक्रम घेतो महिलांसाठी. आता पुन्हा जागतिक महिला दिनाचाही कार्यक्रम आपण घेणार आहोत. अच्छा. आणि ब्राह्मण महासंघ आणि ह्या ज्या संलग्न संस्था आहे यांच्या प्रत्येकाच्या संयुक्त विद्यमाने हे सगळे कार्यक्रम राबवत असतो आपण. हा कार्यक्रम जसा शुक्ल यजुर्वेदी मध्ये आहे तसंच ब्राह्मण सभेत आणि ब्राह्मण महासंघ किंवा ऋग्वेदी संघ आणि ब्राह्मण महासंघ असे संयुक्त विद्यमाने असे सगळे आपण हे जे समाज प्रबोधनाचे किंवा समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतो. आणि त्याच्यातलाच हा एक भाग आहे की आता हे तिसरं पुष्प आपलं झालेलं आहे. काय म्हणतात त्याला या आपल्या 16 संस्कारांपैकी जे आपण घेणार आहोत तिसरं पुष्प झालेलं आहे विश्व विवाह संस्कारावर. त्याविषयी भातखंडे गुरुजी आता आपल्याशी बोलतील. आपण त्यांचं मार्गदर्शन. आणि ह्याच अशाच पद्धतीने आम्ही 4थंही पुष्प राबवणार आहोत. पुढच्या महिन्यात तो कार्यक्रम होणार आहे, पण अजून त्याची तारीख निश्चित झालेली नाही. अच्छा. तर आता गुरुजी तुमच्याकडे वळते आणि तुम्हाला विचारते की विवाह संस्कार हा म्हणजे 16 संस्कार जे आहे त्यापैकी एक विवाह संस्कार आहे, तो किती महत्वाचा आहे आणि तो कसा केला जातो याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा. विवाह संस्काराबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण मनुष्याच्या जीवनामध्ये आणि एकचा ग्रहस्थाश्रमामध्ये जाण्याचा मार्ग हा विवाह संस्काराने प्राप्त होतो. आणि विवाह संस्कारामध्ये 2 कुटुंब 2 तुमच्या संस्था कुटुंब संस्था एकत्र येऊन आणि 2 जीवनांचं जीवन चांगल्या दृष्टिकोनातून व्यतीत करणं आणि एकमेकाच्या जिव्हाळ्याने 2 कुटुंब एकत्र येणं हा विवाह संस्कार आपण म्हणतो. आणि हा संपूर्ण जेवढे खरे म्हटलं तरी 48-25 असे संस्कार पूर्वी होते, पण आता आपण 16 संस्कारावर थांबतो. आणि या सगळ्या संस्कारातला महत्त्वाचा संस्कार म्हणजे हा विवाह संस्कार होय. हा संस्कार
पूर्वी 8 वर्षाची मुलगी 12 वर्षाचा मुलगा अशा दृष्टिकोनातून केला जात होता. आता वय वाढत चालली, मुलांची शिक्षणं वाढत चालली आणि शिक्षण आणि वय वाढून सुद्धा आताची जी परिस्थिती आहे ही प्रत्येकाला नोकरी लागून त्याचं करिअर करून जर विवाह करायचा झाला तर मुलगी होते 26 वर्षाची आणि मुलगा होतो 30 वर्षाच्या पुढे. तर माझं असं प्रांजल मत आहे की मुलांना ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण द्यावं आणि लगेच त्यांचा विवाह करून मग त्यांना उर्वरित कालामध्ये जे जे शिक्षण घ्यायचं असेल ते शिक्षण घ्यायला हरकत नसते. म्हणजे वयाची मर्यादा राहते. आईवडिलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनाही जास्ती मानसिक ताण पडत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की यांचा विवाह जो होतो या दोन्ही जीवांचं आयुष्य सुखकर, समाधानकारक आणि शांतियुक्त जायला मार्गदर्शन होतं. म्हणून हा विवाह संस्कार त्या दृष्टीने केला पाहिजे. आता विवाह संस्कार मराठीमध्ये म्हटलं म्हणजे सगळे, संस्कृतमध्ये ते सगळे संस्कार आहेत. पण त्याचं संस्कृतमध्ये संस्कार असल्यामुळे पूर्वीच्या लोकांनाही संस्कृत माहिती होतं, त्याचा अर्थही कळत होता. हल्लीच्या या नवीन पिढीला त्या संस्कृतचा अर्थही माहिती नसतो आणि गुरुजींना सांगायलाही तेवढा वेळ मिळतोच असं नव्हे. जेवढा वेळ मिळेल तेवढे गुरुजी प्रत्येकाला त्या संस्काराची माहिती, ज्ञान देतच असतात. परंतु विवाह संस्कार म्हटल्यानंतर हा संस्कार का करायचा, तर सगळ्या ऋणातून मुक्त होण्याकरता देवऋण, पितृऋण झालं सर आपल्या संपूर्ण समाजाचं ऋण हे फेडण्याकरता हा विवाह संस्काराचा संकल्प आहे. पुन्हा अतिथी धर्म किंवा आल्या गेलेल्याचं संपूर्ण स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून या दोन जीवांना एकत्र आणायचं, गृहस्थाश्रमामध्ये त्यांना प्राप्ती करून द्यायची आणि त्या गृहस्थाश्रमामध्येच संपूर्ण आल्या गेल्याचं स्वागत किंवा ज्याला मदत हवे त्याला मदत करण्याची आपली शक्ती दोघांनी समर्पित केल्यानंतर त्यालाच आपण धर्म म्हणतो. धर्म म्हणजे वेगळं असं काही नाहीच आहे. दुसऱ्या जीवाचा संतोष आपला संतोष आणि दुसऱ्या जीवाला पोषक असेल असं होईल अशी आपली शक्ती तिथे समर्पित करावी. म्हणूनच तो विवाह संस्कार आणि गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. आता या विवाह संस्कार गृहस्थाश्रमामध्ये जर आपण म्हटलं तर एक कार्यक्रम आपल्याला तासभर सुद्धा करायला पूर्ण नाही, असे 7-8 प्रयोग त्याच्यात आहेत. एक पहिल्यांदा आपण म्हटलो की देवदेवक ठेवणं, त्याच्यानंतर तुमचा सीमानपूजन वाग्निश्चय, नंतर मधुपर्क, नंतर कन्यादान, विवाह होम, सप्तपदी, झाल आणि शेवटी लक्ष्मीपूजन असे 7 ते 8 प्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये समर्पित आहेत. परंतु प्रत्येक संस्काराचा जर आपण उहापोह करायला लागला तर आपल्याला 4 ते 8 दिवस दर 2 तास दिले तर त्याचा अगदी मंत्रासकट अर्थ तुम्हाला कळू शकतो. पण आज मी आपला फक्त जुजबी संस्काराविषयी माहिती अशी देतो की एक पहिला प्रश्न आपल्याकडे येतो की मुंडावळी का बांधतात. मुंडावळ बांधताना फक्त 2 संस्कारामध्ये त्या मुंडावळीचा वापर केला जातो. एक म्हणजे मुंज, सोड मुंज, आणखीन विवाह संस्कार. तर पूर्वी सोन्याची किंवा शुद्ध मोत्याची मुंडावळ असे. त्याचा अर्थ असा की 2 कानाजवळ 2 मोती मोठेले असायचे आणि एक आपल्या कपाळावर मोठा मोती असायचा. याचं सत्सत विवेक बुद्धीचं शुद्धीकरण करणं आणि हा जो ज्ञानचक्षु म्हणजे कपाळावर जो मोती आहे
हा आता तुला वेगळ्या प्रकारचं ज्ञान वापरायचं आहे आणि वेगळ्या प्रकारच्या दोन जीवाने एकत्र राहून वेगळ्या प्रकारचं जीवन जगण्याकरता हा ज्ञानचक्र शुद्ध करणं. म्हणून इथे मध्ये सुद्धा एक मुंडावळीचा मोती असतो. याकरता या मुंडावळीचं बंधन असतं. नाहीतर वधूवर ओळखाला येण्याकरता मुंडावळ बांधतात असा गैरसमज असू नये म्हणून ही मुंडावळीचा कार्यक्रम. त्याच्यापुढे सीमान पूजन वाग्निश्चय म्हटल्यानंतर पूर्वी जे वाग्निश्चय करत असत ते कुठेही लिखापटी नसे. समोरच्या आलेल्या व्यक्तींचं ह्या व्यक्तींच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून आणि त्या वाचेनी केलेला निश्चय आणि त्या वाचेनी केलेल्या वधूवराची एकमेकाची आदान प्रदान म्हणून त्याला वाग्निश्चय म्हणायचं. हल्ली आता लिखाणातून सुद्धा काहीही बरेचसे संभ्रम उत्पन्न होतात. पण पूर्वी असं नव्हतं. शब्दावर विश्वास पूर्ण होता. म्हणून वाचेने माझी मुलगी तुमच्या मुलाला मी देतो असा संकल्पना त्या वाग्निश्चयामध्ये असतो. ते झाल्यानंतर आपण सीमांत पूजन याचा अर्थ असा की पूर्वी नदीच्या पलीकडे ती पार्टी राहत असे. आता नदीच्या अलीकडे म्हणजे आमच्या भागामध्ये तो मुलगा आला की त्या मुलाचं तिथेच खाली चौरंगावर बसून त्याचं पूजन केलं जात होतं आणि ते विष्णू स्वरूप म्हणून पूजन केलं जात होतं. हा मुलगा आता विष्णू आहे आणि म्हणून त्याचे पाय धुणं वगैरे असे पूजन करून तिथेच व्याही भेट केली जात असे. म्हणजे ते 7 प्रकारचे नातेवाईक म्हणजे मुलाचे वडील, मुलाचे काका, मुलाचे मामा, मुलाचे आतोबा, मुलाचे मावसोबा आणि मुलाचा भाऊ किती असून ते संख्येचा संबंध नाहीये. पण या 7 जणांची मुख्य व्याही भेटीमध्ये आवश्यकता असते. आणि ते करून झालं की मग त्या मुलाचं पूजन करून झाल्यानंतर त्याला पोशाख देणं, त्याला आपल्याकडचे मुंडावळ समर्पित करणं आणि त्याला वरदक्षिणा द्यायची. हा हुंडा नव्हे. तुमच्या जवळ जे असेल ते 1 रुपयापासून कितीही रुपयापर्यंत त्या मुलाला, कारण काय तो तिथे विष्णू स्वरूप म्हणून आलेला आहे आणि विष्णू स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करतो म्हणून त्याला ती दक्षिणा वरदक्षिणा द्यायची असते. हे करून झाल्यानंतर पुढे आपण गेलो. मध्ये असतं रुखवत. रुखवत म्हणजे मुलाच्या कडच्या काही करवली, आई वडील, मुलगा स्वतः आणि त्याच्याबरोबर आलेले त्याचे सगळे सोयरे यांना जेवू घालायचं. अगदी आमटी भात, वरण भात वगैरे वगैरे 5 प्रकारची पक्वान्न असं त्या मुलाला जेवायला द्यायचं असतं लग्नाच्या पूर्वी. परंतु त्यापूर्वी मुलीची आई मुलाच्या हातावर तुपाचे आपोष्टे देत असते. याच्या पाठीमागे थोडासा इतिहास असा आहे की पूर्वी संपूर्ण जगताची व्यवस्था लावल्यानंतर विष्णू स्वतः शेषशायीवर पहुडले असताना अति लावण्यवती की तिचं तेज सूर्यापेक्षा सुद्धा प्रखर तेजस्वी होतं अशी लक्ष्मी विष्णूच्या जवळ येऊन बसलेली. एवढ्यामध्ये एक मधु नावाचा दैत्य उत्पन्न झाला आणि तो विष्णू आपला लक्ष्मीला पाहून एवढा प्रभावित झाला की त्यांनी लक्ष्मीजवळ जाऊन लक्ष्मीला सांगितलं की मी तुला आता पट्टराणी माझी करणार आहे, तर तू माझ्याबरोबर चल. मला संसारामध्ये तुझी फार गरज आहे असं वगैरे सगळं त्यांनी तिला सांगितलं. तेव्हा लक्ष्मीने विष्णूंना जागं केलं आणि तिने सांगितलं की तुम्ही माझे संपूर्ण जगताचा सांभाळ करणारे पती आहात.
मग माझ्याजवळ हा येऊन बसलाय कोणत्या अर्थाने बसलेला आहे आणि तो माझी मागणी करतोय, तर त्याचं समाधान करा. तेव्हा विष्णूने त्याला जवळ बोलावला आणि सांगितलं की मधू, अरे ही जी लक्ष्मी आता तू म्हणतोयस ना, ही लक्ष्मी जगाने अजून सुद्धा भोगण्याची सोडवलेली नाही आहे. मग कोणी दागिना स्वरूप, संपत्ती स्वरूप अशा दृष्टिकोनातून या लक्ष्मीचा उपभोग घेतातच. मग मी तुला आता कोरी लक्ष्मी देतो, अशा उपभोग घेतलेल्या लक्ष्मीचा तुला काय उपयोग आहे, अशी त्याची काहीतरी त्याने समजूत काढली आणि त्याला पाठवून दिला. तेव्हा लक्ष्मीने सांगितलं की अहो पण तुम्ही त्याला काय सांगितलं, तर विष्णू म्हणाले की मी त्याला असं सांगितलं की ज्या वेळेला तुझी आई म्हणजे लक्ष्मीची आई, याचाच अर्थ मुलीची आई, ही ज्या वेळेला माझ्या हातावर तेजाची आपोषणी, तूप हे तेज आहे आणि तेल हे ओज आहे, तर तेजाची आपोषणी मला घालेल त्यावेळेला मी माझं मुख पसरण करेन आणि त्यावेळेला तू मधू आत जाऊन बस आणि या नव्या वधूचा तू उपभोग घे. तेव्हा लक्ष्मी एकदम जास्ती संतापली आणि म्हणाले की हेच तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा विष्णूने सांगितलं त्याला जाऊन दे, मग मी तुला सगळं सांगतो. मग तेव्हा विष्णूने लक्ष्मीला सांगितलं की आज तुझ्या आईने माझ्या हातावर जर तुपाची आपोळणी घातली तर हा मधू जो आज जाऊन बसलाय ना, याचं भस्म होणार आहे किंवा तो नष्ट होणार आहे. म्हणून मुलीच्या आईने जावयाच्या हातावर तुपाची आपोळणी द्यायची असते. पाठीमागचा हा इतिहास आहे. हे करून झाल्यानंतर मग आपण तो मधुपर्काला येतो. मधुपर्क याचा अर्थ असा की तो विष्णू स्वरूप आलेला आपल्या दारी, आता त्याला कन्या आपली समर्पित करायची म्हणून त्याचं संपूर्ण पूजन, त्याला वस्त्र देणं म्हणजे सोळं उपरणं असं देणं, त्याला जानवी देणं. कारण काय की विवाह झाल्यानंतर 4 जानवी पुरुषाने घातलीच पाहिजे. पहिली आपले मुंजीचं एक जानवं, नंतर सोड मुंज झाल्यानंतर एक जानवं आणि लग्नाच्या वेळेला आपल्या सासऱ्याने दिलेली 2 जानवी, अशी 4 जानवी त्यावेळेला त्याच्या गळ्यामध्ये असतात. आणि हे करून झालं, त्याचा पाय वगैरे धुवून झाले की मधुपर्क त्याला द्यायचा असतो. तो मधुपर्क देऊन झाल्यानंतर मग विवाहाच्या बोल्यावर त्या दोघांना आणून उभं करायचं. तेव्हा गुरुजी काही वैदिक मंत्र आहेत, सत्यनोक्त सूक्त त्याला म्हणतात. हेच पूर्वी म्हटलं जात होतं आणि एखाद मंगळाष्टक म्हटलं जात होतं. पण आता सत्यनोक्त सूक्त म्हणून सुद्धा मंगळाष्टक म्हटली जातात आणि अंतःपट 2 मामानी धरायचा असतो. मुलीचा मामा आणि मुलाचा मामा अंतःपट धरण्याकरता स्टेजवर गुरुजी त्यांना पाचारण करतात आणि मग अंतःपट धरला जातो. आता मध्ये हल्ली अक्षता वाढणं, मुला मुलीला उचलणं, अतिशय हा आपल्या संस्कारामध्ये कुठेही संस्कार नाही. आणि अतिउत्साही तरुण स्टेजवर धावत येताना एकदम त्या मुलाला मुलीला उचलतात आणि त्यामुळे तुम्ही जो छापलेला असतो मुहूर्त, त्या मुहूर्तावर त्यांच्या गळ्यात अजिबात हार पडत नाहीत आणि मुहूर्त पुढे ढकलला जातो. आणि त्याचे दुष्परिणाम ह्या नववधूला नववरालाच भोगायला लागतात. हे कार्य करणारे बाजूलाच राहतात. तिसरी गोष्ट आली, मी नवीन त्याच्यात उद्धृत करतो असं की अक्षता ज्या आपण देतो, या अक्षता पूर्वी कसं होतं, मांडव घातलेला असे आणि मांडवामध्येच उभे राहिलेले लोक त्यांना अक्षता दिली जात असे. आता आम्ही खुर्चीत बसलेले आहोत, पायामधली पादतरणं काढलेलीही नाहीत आणि माझ्या हातात अक्षता दिलेल्या आहेत.
मी या स्टेजपासून जवळजवळ 100 ते 200 फूट मागे बसलेला आहे. आता इथून मी अक्षता उडवल्या तर माझ्या पुढच्या 3ऱ्या का 4थ्या लाईनीत जी मंडळी बसली असतील त्यांच्या डोक्यावर ते अक्षता पडतात. अहो, त्यांचं लग्न झालेलंच असतं ना. मग तुम्ही ज्यांच्या मस्तकी अक्षता टाकण्याचा विचार करता त्यांच्या मस्तकी ते अक्षता पडत नाही. म्हणून मी हल्ली माझ्या खात्यामध्ये लग्न असलं तर स्टेजवर असलेल्या मंडळींनाच मी अक्षता द्यायला सांगतो. कारण काही शुभ अक्षता म्हणून आपण आपल्या हातात घेतो आणि त्या 2ऱ्या मिनिटामध्ये आपण त्यांना तुडवून स्टेजवर जातो. अन्नाची नासडी होते आणि तो आपण सांभाळला पाहिजे. आणि अशा करता मी या अक्षता फक्त तिथे देण्याकरता स्टेजवर आलेल्या लोकांना देतो. असो, विवाह संस्कार झाल्यानंतर म्हणजे लग्न लागल्यानंतर मंगळाष्टक झाल्यानंतर वधूवरांच्या एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातल्यानंतर त्यांची जागा बदलायची असते. मुलगी ज्या ठिकाणी उभी असते त्या ठिकाणी वराला बसवायचा आणि वर ज्या ठिकाणी उभा असतो त्या ठिकाणी वधूला बसवायची आणि त्यांच्या हातून अक्षता देऊन एकमेकांच्या मस्तकी त्या अक्षता व्हायच्या. तेव्हा ते गुरुजी मंत्र आशीर्वाद सूक्त म्हणत असतात. हे करून झालं की नंतर कन्यादान. आता कन्यादान ही 3 दानं आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितली आहेत. कन्यादान, गोदान आणि भूदान. या 3 दानाकरता इदं न मम हे म्हणायचं नसतं. कारण काही कन्यादान दिले तरी कन्या तुमच्याकडे विवाहानंतर येणारच आहे. गोदान दिलं तरी सुद्धा तुम्ही दूध पिणारच आहे गाईचं. आणि भूमिदान दिले तरी तुम्ही भूमीवर चालणारच आहात. म्हणून शास्त्रकारांनी या 3 गोष्टी करता इदं न मम हे माझं नाही असं म्हणायचं आहे. फक्त मी दान देतो आणि हे कन्येचं दान त्या पुरुषाला द्यायचं आहे. त्यावेळेला संपूर्ण त्याला सांगायचं आणि ही मी तुला दान दिलेली जी माझी मुलगी आहे या मुलीचा जसा मी सांभाळ केलाय असाच तू सांभाळ केला पाहिजे. म्हणून त्याच्याकडून मुलीचे वडील सांगून द्या की माझ्याकडून अतिचार किंवा अतिशयोक्ती कोणत्याही विषयामध्ये तुम्ही दिलेल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही. म्हणून त्याला 3 वेळेला मुलीचे वडील शपथ घ्यायला लावतात. नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. माझ्याकडून अतिचार कोणताही होणार नाही. म्हणून त्या मुलीच्या वडिलांना ते आश्वासन देतात. आणि मग त्या मुलाला दीपदान, ताम्रपात्र किंवा स्वयंपाकाची जी भांडी असतात आता प्रत्येक धर्माची किंवा प्रत्येक विवाह संस्काराची वेगळी वेगळी असतात. परंतु ही 3 दानं द्यायची असतात. फक्त पळी दान द्यायचे नसते. आणि हे दान त्याला द्यायचं ह्याला आंदण म्हणतात. हे दान असं नाव आहे. मुलीला आंदण काय मिळालंय असे पूर्वीचे लोक सांगत असत. काय काय मिळालंय तर हे आंदण या स्वरूपामध्ये हे दान येतं. कन्यादान करून झाल्यानंतर सूत्रवेष्टन या दोघांनाही सूत्रवेष्टन केलं जातं. सूत्रवेष्टन करायचा असा अर्थ तो कापूस तुम्हाला सांगतो की मुलांनो माझा एकच तंतू या सुतामध्ये आहे. पण आम्ही स्वतंत्र कुठेही बाहेर पडू शकत नाही. आम्ही बाहेर दाखवू शकत नाही. असंच तुमचं प्रेम असं एक गंठीत राहायला पाहिजे. म्हणून ते कापूस सूत्र तुम्हाला सांगतो. आणि असे तुमच्या प्रेमामध्ये, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या मनामध्ये एकमेकाविषयी अतिशय जिव्हाळा, अतिशय प्रेम असं राहिलं पाहिजे. आणि समाजामध्ये तुमचं प्रेम हे दृढ झालेलं समाजाला कळलं पाहिजे. म्हणून ते सूत्रवेष्टन करायचं
हळकुंड बांधायचं कशा करता की इथे आपल्या मनगटामध्ये एक नीला म्हणून दुष्ट शक्तीची वाहिनी असते, त्याला कृत्या म्हणतात. तर या दुष्ट शक्तीच्या वाहिनीतून दुष्ट प्रकार आमच्या दोघांच्या बाबतीत राहू नये, होऊ नये, व ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो त्यावेळेला त्या दुष्ट शक्तीने आमच्यापासून दूर राहावं म्हणून ते हळकुंड आणि सूत्र तिथे बांधलं जातं हाताला. हे कर्म करून झाल्यानंतर विवाह होम सप्तपदी, लाया होम. आता विवाह होम याचा अर्थ असा की मुलीचं कन्यादान वडिलांनी केलं, आता त्या मुलीचा स्वीकार मी करणार आहे म्हणून विवाह होम झाल्याशिवाय किंवा त्या देवतांना आपण आहुती दिल्याशिवाय त्या मुलीचा स्वीकार आपल्याला करता येत नाही, म्हणून तो विवाह होम असतो. आणि तिथे लाजा होम, लायांचा होम असतो. तर इथे भाताच्या लाया का, जोंधळ्याच्या गव्हाच्या चालणार नाहीत का, तर त्याच्या पाठीमागे शास्त्रकारांचा असा हेतू आहे की भात हे फक्त 4 ते 5 फूट उंचीचं त्याचं रोप असतं. ज्या वेळेला ते दाणे प्रसवतं त्यावेळेला एका झाडाला 700 ते 500 दाणा असतो आणि त्यातले फक्त 50 ते 40 दाणे पाखरांनी खाल्लेले असतात, पण बाकीचे दाणे, आणि ते पुन्हा एक दल आहे. ते सांगतं की मुलानं मी जसा आहे ना असे तुम्ही एक जीव राहा माझ्यासारखे. म्हणून त्या भाताच्या लायांचा प्रयोग आपल्या ऋषीमुनींनी शास्त्रसंमत केलेला आहे आणि त्या भाताच्या लायांची आहुती द्यायची. ते करून झाल्यानंतर 3 प्रदक्षिणा, मुलीचा उजवा हात मुलाच्या उजव्या हाताने घ्यायचा, त्यांच्या दोघांच्या शेल्याची गाठ मारायची आणि 3 प्रदक्षिणा करायच्या. आणि प्रदक्षिणा करताना मुलीचा उजवा पाय त्या सहाणेला लावायचा असतो. सहाणेला पाय लावायचा अर्थ, ती सहाण तुम्हाला सांगते की मुली मी बघ कशी खणखणीत दगडासारखी आहे ना, आणि मी चंदनाला झिजवते, असा तुझा देह ज्याच्याकडे तू जाणार आहेस त्याच्या कुटुंबाकरता झिजव, पण मात्र तुझी प्रकृती माझ्यासारखी ठणठणीत ठेव. मी सहाण आहे. आणि चंदनाला झिजवायचा याचाच अर्थ असा की त्या सगळ्या मंडळींची सेवा करण्याकरता, सेवा करताना तुझ्या सेवेचा सुवास त्या सगळ्यांना समर्पित कर. म्हणून ते सहाणेला पाय लावायचा असतो त्या मुलीनी. आणि नंतर सप्तपदी, जोपर्यंत सप्तपदी होत नाही तोपर्यंत विवाह संस्कार पूर्ण होत नाही. सप्तपदी व्हायच्या आधी सुद्धा काहीही घडू शकतं, पण सप्तपदी याचा अर्थ अष्टपदी का नाही, नवपदी का नाही, तर शास्त्रकार म्हणतात की भूः भुवः स्वाहा महा जनः तपः सत्यम, या 7 लोकांपर्यंत माझं सौभाग्य अखंड टिकवून ठेव, हाच पती मला पाहिजे, असा गैरसमज बऱ्याचशा स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेला आहे. आणि धर्मशास्त्र सांगत नाही. धर्मशास्त्र हे सांगतं की ज्या ज्या काळामध्ये, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या वेळेला तुझा पती म्हणून तिथे उभा राहील त्या पतीची तू सेवा करच, पण तुझ्या सौभाग्याला धक्का लागेल असं कोणतंही वर्तन त्या पतीकडून होता कामा नये. असं प्रत्येक पाऊल ती जाते. आणि 7वं पाऊल म्हणजे सखा सप्तपदी भावा. याचा अर्थ असा की सखा म्हणजे श्रीकृष्ण. देवा 7वं पाऊल मी असं तुझ्याकरता टाकते की आम्हाला दोघांनाही तुझ्या चरणाला स्पर्श करण्याची ताकद येऊन दे आणि तुझ्या चरणामध्ये विलीन होण्याची
शक्ती आम्हाला तू दे, म्हणून सखा सप्तपदी व्हावा. असा हा सप्तपदी झाल्यानंतर झाल हा प्रयोग पुढे आहे. झाल म्हणजे एक मोठी वेळूची थाळी असते. त्या वेळूच्या थाळीमध्ये बारकी बारकी 16 सूप असतात. ती 16 सुवासिनीला देण्याची वाणं असतात आणि 16 दिवे असतात त्याच्यात. हे दिवे 16च का, 14 का नाही, 15 का नाही? तर त्याच्यामध्ये शास्त्रकार म्हणतात की स्त्रीमध्ये 16 दिवसच ऋतू असतो. त्यामुळे मुलीची वडील मुलाच्या वडिलांना सांगतात की माझी मुलगी लहान आहे, अजून तिला या संस्काराविषयी काहीही माहिती नाही, पती हा काय हेही तिला माहिती नाही, माझं लग्न झालंय, ती आनंदात असते. परंतु या 16 दिव्यामधला एकही दिवा विझू नये अशी मुलाच्या बापाला मुलीचा बाप विनंती करतो. आणि तशी या दोघांनाही तुम्ही समज द्या म्हणून ते 16 दिवे त्या झालीमध्ये असतात. ते सगळ्या कुटुंबियांच्या डोक्यावर ठेवले की मग त्यांनी त्या अक्षता त्या दिव्यावर उडवायच्या. आणि मग मुलीची आई मुलाची आई या वधूवरांच्या मध्ये बसते. का बसते? तर ही 8 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा त्यांना मांडीवर घ्यायचं. हल्लीच्या काळात ते शक्य नाही बरं का. आणि मांडीवर घेऊन मुलीला आरशात तिचं दर्पणामध्ये तिचं मुख बघायचं. का तर त्यावेळेला ती 8 वर्षाची मुलगी साक्षात लक्ष्मीचा अवतार असते. आणि लक्ष्मी सारखीच ती सुरेख, सुंदर आणि सतेज दिसते. म्हणून माझी दृष्टी तुला लागू नये म्हणून मी आरशात आधी तुझं मुख बघते. म्हणून आरशात त्याला सुनमुख म्हणतात. हे सुनमुख करून झालं की मग त्या दोघांनाही मुलाची आई साखर भरवते, मुलाचे वडील साखर भरवतात. म्हणजे झालीचा सोहळा समाप्त झाला. तन्मध्ये सांगायचं म्हणजे त्या विवाह होमाच्या पूर्वी मंगळसूत्र बांधतात. मंगळसूत्र हे शास्त्राच्या नियमामध्ये फक्त 23 ते 24 इंचच लांब पाहिजे. त्याच्यापेक्षा त्याची लांबी वाढता कामा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंगळसूत्राच्या वाट्या पूर्ण पोकळ असतात. या पोकळ ठेवण्याचं कारण का? आणि त्या 2 वाट्यांच्या मध्ये सुद्धा 2 सोन्याचे मणी असतात. तर त्या वाट्या या दोन्ही वाट्यांचा स्पर्श स्त्रीच्या हृदयाच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि त्या पोकळ असतात म्हणून त्याच्यात हळद कुंकू भरलं जातं. आणि त्या पोकळ वाट्या ज्या वेळेला ती स्त्री झोपून राहते त्यावेळेला त्या पोकळ वाट्या तिच्या वाजेपेक्षा हृदयामध्ये, छातीमध्ये असलेली उष्णता बाहेर फेकण्याचं काम करतात. म्हणून त्या पोकळ वाट्यांचं काम हेच असतं. लोक म्हणतात पोकळ वाट्या का, कारण का? तर त्याचं कारण इथे असतं. आणि म्हणून त्या 1 वर्षभर पोकळ वाट्याच ठेवायच्या, म्हणजे असं उपडच ठेवायचं. आणि नंतर वर्षांतर ते मंगळसूत्र उलट करून गळ्यात घालायचं. तर अशा या सगळ्या पूर्वीचे संस्कार आहेत आणि हे संस्कार आपल्याला झाले पाहिजेत. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन. सालंकृत कन्यादान. सालंकृत कन्यादान म्हटलं म्हणजे एक डोक्यावरची बिंदी असते, नंतर कानातले 2 अलंकार, नाकातला अलंकार, गळ्यामध्ये पुन्हा एक सुवर्ण अलंकार, नंतर बाजूबंदी दोन्हीकडे, सोन्याच्या बांगड्या,
सोन्याचा कमरपट्टा वा. आणि तोरड्या एवढं जेव्हा आपण करू त्याला सालंकृत कन्यादान असं म्हणतात. आणि हे पूर्वी करत असत. सोनंभर स्वस्त होतं पूर्वी. हल्ली तो विषय राहिलेला नाहीये. असं पुढे आपण लक्ष्मीपूजापर्यंत येऊन पोचलो आहोत. लक्ष्मीपूजन म्हणजे ही नववधू आपल्या घरामध्ये प्रवेश करायच्या आधी केलेलं लक्ष्मीचं पूजन. हीच लक्ष्मी आहे. म्हणून नाव बदललं जातं. हल्ली सुशिक्षित मुलं माहेरच्या नावाने हाकमारतात. धर्मशास्त्रात चूक आहे. कारण की पुढे नवऱ्याचं नाव ती लावते आणि नवऱ्याचं आडनाव लावते आणि नवऱ्याच्या गोत्राचा उच्चार करते. मग हे माहेरचं नाव तिच्या बालपणी ठेवलेलं असतं. आता विवाह झाल्यानंतर तिचा पुनर्जन्म होतो. म्हणून त्या पुनर्जन्मामध्ये नवऱ्याने ठेवलेलं नाव बदललंच पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. आपण धर्मशास्त्र काय काय सांगतं त्याच्यावर चाललेले आहोत. म्हणून ते नाव तिचं बदललंच पाहिजे. म्हणून ते लक्ष्मीपूजन तिथे करतात. ते पूजन करून झाल्यानंतर जे आपण देवदेवक पहिल्यांदा ठेवलेलं असतं त्या देवदेवकांचं विसर्जन करायचं. म्हणजे इथे हा धार्मिक विवाह संस्कार समाप्त होतो. आम्ही आता थोडक्यात तुम्हाला निवेदन केलेलं आहे. परंतु प्रत्येक मगाशीच मी सांगितलं की प्रत्येक विषय जर आपण स्वतंत्र घेतला तर मंत्रासकट अर्थ जर त्याचा करायचा झाला तर आपल्याला संपूर्ण विवाह संस्कारामध्ये रोज 2 तास याप्रमाणे 4 ते 5 दिवस उहापोह करायला मिळू शकतो. पण आपल्याला हा अजिबातच माहिती नाही विवाह संस्कार. त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला हे निवेदन केलेलं आहे. काही चुका असतील तर त्या माझ्या मी स्वीकारतोय. आणि ज्यांना जे चांगलं पडलं असेल आवडलं असेल त्याने ते स्वीकारावं. आणि तत्सम आपण पुढे असाच विवाह संस्कार उत्तम रीतीने करायचं. कारण की हा ब्राह्मविवाह संस्कारित झाल्यानंतर याच्यामध्ये डिव्होर्स देणं किंवा न पटणं हे सहसा त्या देवतांचे आशीर्वाद असल्यामुळे घडत नाही. म्हणूनच मुद्दाम हा ब्राह्मविवाह संस्कार आपण अजूनही चालू ठेवलेला आहे. अजूनही तसाच होतो. विवाह संस्कार विवाह प्रकार 8 प्रकारचे आहेत. पण तो आता इथे उहापोही करत नाही. फक्त ब्राह्मविवाहामध्ये काय काय गोष्टी घडायला लागतात, काय काय घडवायच्या असतात एवढ्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट की असे विवाह संस्कार केल्यानंतर तरी सुद्धा मी आणखीन हल्लीच्या नवीन पिढीला असं सांगू शकतो की कुंडली जमणं, तुमचं एकमेकाला पाहणं, एकमेकाला पसंती करणं, हे जरी लग्न आपण उत्तम रीतीने केलं, हे जरी सत्य असतं तरी दोघांची मनं जुळणं आणि दोघांचे एकमेकाचे विचार एकमेकाला समर्पित करून त्याच्या त्रुटी बाजूला काढून आणि दोघांनीही 30 ते 40 वर्ष की 50 वर्षापर्यंत सुखाने आनंदाने संसार करावा. अशा करता हा विवाह संस्कार आपला वैदिक विवाह संस्कार ठेवलेला आहे. खूप सुंदर माहिती सांगितलीत. आणि विवाह संस्कारांचं सगळं आजच्या जगाला, आजच्या काळाला खरं तर गरज आहे. या विवाह संस्कार अशा पद्धतीने झाले पाहिजेत ह्याचं एक मूल्यमापन तुम्ही आमच्या समोर सादर केलं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि गुरुजींशी आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. आणि आज आपण डोंबिवली महासभा यांच्यातर्फे, ब्राह्मण महासभा डोंबिवली यांच्यातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याविषयी माहिती करून घेतो आहोत. पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आचार्य
90 FM. तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण सभा आयोजित एका विशेष कार्यक्रमाबद्दल जाणून घेतोय, ते म्हणजे विवाह संस्कार. आपण बोलतो आहोत गुरुजींशी, मार्कंडे गुरुजींशी. तर गुरुजींनी ही 2 सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत, जी आपले सण एक सुलभ संकल्पना ह्याविषयी आहे. म्हणजे सगळ्या सण समारंभांमध्ये कसं आपण व्रतवैकल्य केली पाहिजे त्याविषयी आहे. आणि दुसरं आहे 16 संस्कार, ज्याच्याविषयी आपण चर्चा केली. हे संस्कार दर्शनचं पुस्तक आहे. तर या दोन्ही पुस्तकांविषयी तुम्ही थोडी माहिती सांगावी, जेणेकरून आपल्या जर प्रेक्षकांना ही पुस्तकं घ्यायची असतील तर ती कुठे उपलब्ध आहेत त्याविषयी सुद्धा तुम्ही सांगावं. आता ही जी 2 पुस्तकं मी लिहिलेत, ही लिहिल्यात अशा की मला उत्स्फूर्त प्रेरणा झाली की अरे आपण संस्कार करतो. हो. आपण एवढे वर्षात 55 वर्ष मी हे सगळे संस्कार करतोय, परंतु त्या संस्काराचा पुढे उपयोग जो व्हायला पाहिजे, हा पुढे उपयोग कोणतीही संस्कारित व्यक्ती किंवा कोणतेही संस्कार केलेले आई वडील त्याला पुढे नेत नाहीत. उदाहरण सांगतो की बा मुंज आपण केली, मुंज केल्यानंतर त्या मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश त्याचे वडील करतात. ह्या गायत्री जगतामध्ये एकच असा मंत्र आहे की हा सगळ्या मंत्रांचा श्रेष्ठ आणि अधिकारी मंत्र आहे की हा जर मंत्र रोज 10 वेळेला, 24 वेळेला, 28 वेळेला, 108 वेळेला जर पुढे पाण्याचा तांब्या ठेवून जर मंत्र जप केला आणि ते जर पाणी प्रेषण केलं तर अतिशय उत्कृष्ट रीतीने त्याच्या बौद्धिकमध्ये, बुद्धीमध्ये फरक पडून आणि एकदा वाचल्यानंतर त्याला पुन्हा 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 ती वाचण्याची आवश्यकता पडणारच नाही. एवढा या गायत्री मंत्रामध्ये शक्ती आहे, ताकद आहे. आणि ते पुढे केलं जात नाही. बरं, आम्हाला मुंज केल्यानंतर मुलं असं विचारतात किंवा आमचे बाबा सुद्धा जर जप करत नाहीत तर आम्ही कशा करता करायचा. म्हणून माझ्या खात्यात मुंज केल्यानंतर मी प्रत्येक ज्येष्ठ पुरुषाला सांगतो किंवा त्याला तुम्ही जवळ घेऊन बसा, त्याला मंत्र सांगा किंवा तुम्ही जवळ बसून मोठ्यांनी मंत्र म्हणून त्याला पाणी प्राशनाला द्या. बघा, आमूलाग्र बदल होतो हा मी माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. आणि म्हणून ते संस्कार मी मुद्दा म्हणून त्याकरता मराठीत लिहिले गेले की आपण संस्कार करून मोकळे होतो. त्याच्या पुढची जो त्या संस्काराचा विचार आहे, हा संस्कार कशा करता करायचे हे सगळं पुढे कोणीच आचरण करत नाही. विवाह संस्कारामध्ये सुद्धा हल्ली एवढ्या गोष्टी वाढलेल्या आहेत की नको त्या गोष्टी आपण जास्ती त्याच्यात घुसळून ठेवलेल्या आहेत. आल्या गेल्याचं स्वागत त्याने मला चांगलं म्हणावं आणि चांगल्या उत्कृष्ट रीतीच्या कार्यालयामध्ये मी लग्न लावलं माझ्या मुलाचं, एवढंच फक्त त्याला लोकांकडून अपेक्षा असते. पण संस्कार कसा झाला, संस्कार कोणी केला किंवा संस्कारामधील त्यातले जे काही महत्वाचे मुद्दे ते तुम्हाला कळले का? त्या मुलांना काही कळलेले नसतात किंवा कळून घेत नसतात. म्हणून माझ्या मनातून सारखी हुरहुर होती की आपण हे जर असं बघतो करतो तर आपण याचं एक लिखाण करावं आणि ते लिखाण करून लोकांना जेवढं आपल्याला देता येईल ज्ञान तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मी 16 संस्काराबद्दल पुस्तक लिहिलं. आणि हे पुस्तक लिहिताना मला माझेच मित्र विलासराव कर्णिक यांनी फार मला मोलाची मदत केलेली आहे. आणि त्याने सांगितलं की गुरुजी तुम्ही पुढे जा, तुम्ही फक्त बोला, मी लिखाण करतो. आणि अशा स्वरूपामध्ये हे 16 संस्कार मी पूर्ण लिहिलेले आहेत. आणि त्या 16 संस्काराचा अनुभव सुद्धा लोकांना बराच आलेला आहे. आता एक मी सण, आपले सण
एक सुलभ संकल्पना. आपल्या तिसऱ्या पिढीला हे सण कसे साजरे करत होते, आपल्या वडिलांच्या पिढीनं कसे साजरे केले, हो. आणि आपण हल्लीच्या ज्या धकाधकीच्या जीवनात सण केलेच पाहिजेत, पण ते कसे साजरे करावे, एवढा मी या सुलभ संकल्पना लिहिलेली आहे आणि ते आजच्या याला उपयोगी पडेल. हा. आणि म्हणून हे 2 पुस्तकं लिहिण्याचं माझं कारण ते आहे. आणि ह्या पुस्तकांचं मी अमेरिकेला माझ्या मुलीकडे गेलो होतो. तिथे बऱ्याच ठिकाणी माझी संस्काराविषयी भाषणं झाली. वा. तिथे मी आता विवाह संस्काराबद्दल किंवा मुंजीबद्दल सांगितलं. ते संस्कार त्याने सांगितलं की त्याने मला सांगितलं की आमचे इथे येतात बरेचसे इंडियातले लोक आणि ते प्रवचनं कीर्तनं किंवा हे करतात, पण आपल्या संस्काराबद्दल आम्हाला तशी माहिती कोणाकडून मिळत नाही, मिळाली नाही. तेव्हा माझ्या जावयाने ती व्यवस्था केली आणि 1-2 शिकागोला माझी व्याख्यानं झाली वा. आणि तिथे माझी 500 पुस्तकं 2 मिनिटात संपून गेली. आणि आता मी रिप्रिंटच्या मागे आहे, पण अजून ते रिप्रिंट केलेलं नाही आहे. परंतु अजूनही या संस्कारामध्ये मला बरीचशी भर टाकायची, म्हणून मी स्वतंत्र अजून लिखाण करतोय. तशीच बऱ्याचशा गोष्टींचं मी लिखाण चालू केलेलं आहे आणि त्याला अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही आहे. त्या हल्लीसुद्धा मी नवीन लग्न झालेल्या केलेल्या आईबापांना सांगतो की तुम्ही ह्या मुलांची पहिली गाठ आपल्या वास्तूमध्ये करून द्या हो. तुम्ही तिथे उटीबिटीला त्यांना पाठवता, तिची जी वास्तू किंवा ते राहिलेले असतात ती वास्तू खूप अशुद्धच असते. आणि तिथे जर त्यांना एकत्र परमेश्वराने आणले तर तिची जी बीजारूप असतं हे बीजारूप चांगलं होत नाही. म्हणून मी हल्ली ओल्ड लोकांना सांगतो की तुम्ही 4 दिवस कुठे जा आणि ह्या नवीन तरुण पिढीला पहिला जी त्यांची गाठ भेट असेल ती खुल्लम खुल्ला विचारांनी, शरीराने आणि अशा माध्यमांनी आपल्या वास्तूच झाली पाहिजे. असं मी माझ्या ठिकाणी जी किंवा यजमान आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगतो. त्यांना बऱ्याच लोकांना गेली 10 वर्षात या गोष्टी पटून गेलेल्या आहेत की गुरुजी तुम्ही म्हणालात त्या दृष्टीने पुढच्या पिढीकरता आपल्याला बघायचं आहे हो. पुढची पिढी आत्ताची जी नवीन पिढी आहे ती कशाला मान देत नाही. आणि म्हणून मी या सगळ्यांना सांगतो की आई वडिलांना रोज नमस्कार करूनच बाहेर पडा. दुसरे देव देवळात नाहीच आहेत ना. आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. म्हणून रोज आई वडिलांचं दर्शन घेऊन जा. तुमच्या केसाला कोणीही हात लावणार नाही. हा माझा अनुभव आहे 52 वर्षाचा. आणि म्हणून मी हल्लीच्या मुलांना सांगतो की 30 वर्ष तुम्हाला आईबापांनी सांभाळलेलं आहे. आता तुमचे आईबाप 60 वर्षाचे आहेत. पुढची 30 वर्ष तुम्हाला सांभाळलं. अशा पद्धतीने त्यांचा जर सांभाळ केलात तर तुम्हाला संपत्ती, संतती, सुख, समाधान आणि सौख्य या 5 गोष्टी आईबापांच्या आशीर्वादाने तुमच्या घरी चालत येतील. मागण्याची गरज नाही. आणि ह्या दृष्टिकोन पुढे मी ठेवून हे संपूर्ण दोन्हीही संस्काराची पुस्तकं मी लिहिलेले. आणखीनही बरंचसं मला त्याच्यात समाविष्ट करायचं आहे 16 संस्कारामध्ये सुद्धा, पण त्याचं माझं लिखाण चाललेलं आहे त्या लिखाणाचा लोकांनी स्वीकार करावा. नवीन मी करतोच यावर द्या. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या भावी प्रोजेक्ट्सना, उपक्रमांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे श्रोत शंतनू पुराणिक सर आणि भातखंडे गुरुजी आज आपल्या आचार्य 90 FM मध्ये आले आणि या छोट्याशा चर्चासत्रात सहभागी झाले. त्याबद्दल आचार्य 90 FM तर्फे मी तेजस्विनी मनपूर्वक आभार व्यक्त करते. नमस्कार. धन्यवाद.
तर मित्रांनो, आज आपण विवाह संस्कार याविषयी जाणून घेतलं वेदमूर्ती श्री विनायक भास्कंडे यांच्याकडून, आणि त्यांच्या सोबत होते ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे श्री शंतनू पुराणिक. असाच एक नवीन विषय आणि नवीन कार्यक्रम घेऊन भेटूया पुढील चर्चासत्रात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM